नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शिक्षक भरतीच्या संदर्भाने ज्या दोन महत्त्वाच्या गोष्टी विचारल्या जातात त्या म्हणजे शिक्षक भरतीच्या टेटच्या 2 मधल्या उर्वरित जागा कधी भरण्यात येणार आहेत आणि त्याचप्रमाणे तिसरी टेट कधी होणार आहे। आता ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ज्या वारंवार विचारल्या जातात आणि त्यामध्ये बाकीचे विद्यार्थी देखील कमेंट करतात, पण आता प्रत्येक जण त्या ठिकाणी कमेंट करताना जो तो आपापल्या थोडंसं सेफ झोननुसार कमेंट करण्यात येईल, कारण साहजिकच आहे जो तो आपापल्या विचारानुसार किंवा आता ते विद्यार्थी कोणत्या स्टेपला आहेत त्यानुसार ते आपलं मत त्या ठिकाणी मांडत असतात। परंतु थोडं रिॲलिटी काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया। आता जो रिक्त अपात्रचा जागांचा जो टप्पा आहे तो नेमका कधी लागणार आहे, 3 नक्की होईल का? तर 100% टेट 3 होणार आहे। आता काही लोक बोलतात की जी टेट 2 झालेली आहे त्याच्या अजून जागा पूर्ण भरलेल्या नाहीत, तर मग टेट 3 होणं हे शक्य नाही। परंतु कसं असतं की टेट घेणं हे ज्या आधीच्या शिक्षक भरतीमध्ये उरलेल्या जागा कंप्लीट झाल्यात नाही झाल्यात यावरती अवलंबून नाही आहे। मुळातच शिक्षक पदभरती ही कोणत्या पद्धतीने चालते हे थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे, कारण जर तुम्ही कोणतीही ॲडव्हर्टाईज बघितली, फॉर एक्झाम्पल दाखवते तुम्हाला, हे पेज आहे पोलीस भरतीचं। आता फक्त एक्झाम्पल म्हणून हे पोलीस भरतीचं पेज घेतलेलं आहे या ठिकाणी, जेणेकरून आता टेट 3 मध्ये जे नव्याने शिक्षक आहेत किंवा जे एक्झाम देणार आहेत किंवा ज्यांना अजूनही शिक्षक भरतीमधलं किंवा कोणत्या पद्धतीने शिक्षक भरती चालते हे अजूनही माहीत नाही, अशा विद्यार्थ्यांना या व्हिडिओमधून पूर्णपणे ह्या गोष्टी क्लिअर होतील। जसं की आता ही पोलीस भरती आहे ग्रामीणची, तर या ठिकाणी काय होतं की ही जाहिरात पहिली येते, जाहिरात आल्यानंतर विद्यार्थी या ठिकाणी ॲप्लिकेशन करतात आणि त्यानंतर त्यांची एक्झाम होते, एक्झाममधनं सिलेक्शन होतं। ज्या काही एक्झाम असतील त्यांची मैदानी असेल किंवा लेखी असेल, इंटरव्ह्यू असेल, ज्या काही स्टेप्स त्यांच्या असतील त्याच्यातून ते पुढे पुढे जात राहतात। पण या ठिकाणी ही ॲडव्हर्टाईज आधी येते आणि जेव्हा ॲडव्हर्टाईज आधी येते त्याचा परिणाम काय होतो बघा। आता इथे सपोज ही पोलीस शिपाई पदभरतीची जाहिरात आहे, जसं की आता सर्वसाधारण उमेदवारांना या ठिकाणी 17 जागा आहे, म्हणजे जो ॲप्लिकेशन करणारा विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला हे माहीत आहे की इथे 17 जागा आहेत, किंवा ह्या महिलांना इथे माहीत असतं की इथे 17 जागा आहेत। ॲप्लिकेशन करताना आपण कोणत्या जागेवर ॲप्लिकेशन करायचं आहे आणि आपल्या कास्टला किती जागा आहेत, आपलं कॉम्पिटिशन किती विद्यार्थ्यांमध्ये आहे हे या विद्यार्थ्यांना माहीत असतं। जसं की इथे बाकीचे प्रवर्ग दिलेले आहेत, ह्या प्रवर्गानुसार आणि म्हणजे वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल या दोन्हीही गोष्टींनुसार ह्या जागा वाटप या ठिकाणी केलेलं असतं। म्हणजे विद्यार्थ्यांना सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षण ह्या दोन्ही आरक्षणानुसार एकूण पदे किती आहेत, ती कोणत्या विभागात विभागलेली आहेत, त्यापैकी पण आरक्षणामध्ये कोणत्या आरक्षणाला किती पदं यामध्ये गेलेली आहे हे मुलांना 100% माहीत असतं। आता फॉर एक्झाम्पल एक महिलेला हे माहीत आहे की या ठिकाणी 17 पदे आहेत आणि या ठिकाणी एकूण 136 पदे आहेत आणि ही पदे असताना ती कोणत्या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट झालेली आहे ते या ठिकाणी ते मुली पाहू शकतात किंवा या महिला पाहू शकतात, कोणत्या जातीला कोणत्या प्रवर्गाला कुठे किती पदे आहेत याचं क्लॅरिफिकेशन त्यांना फॉर्म भरतानाच असतं। भूकंपग्रस्तांना किती जागा आहे, आता एखाद्या भूकंपग्रस्त मुलीला माहीत असेल किंवा मुलाला माहीत असेल की आपल्या ह्याला इथे किती जागा आलेल्या आहेत, पण शिक्षक भरतीमध्ये असं होत नाही। विद्यार्थ्यांना हे माहीत नसतं की आपल्या प्रवर्गाला किती जागा आहेत, महिलांना किती आहे, खेळाडूला किती आहे, प्रकल्पग्रस्ताला किती आहे, भूकंपग्रस्ताला किती आहे, पुन्हा माजी सैनिकांचे पाल्य आहे, स्वातंत्र्य सैनिक आहेत, तर त्यांना किती जागा आलेल्या आहेत हे विद्यार्थ्यांना एक्झाम देताना माहीत नसतं। आता ही पोलीस भरतीची ॲड तुम्हाला दाखवण्याचं कारण काय आहे ते मी दाखवते। जशी पोलीस भरतीची ॲडव्हर्टाईज तुम्हाला दाखवली, रिक्त पात्र जागा माहीत आहेत, ज्या विद्यार्थ्याला ॲप्लिकेशन करायचं आहे तो त्याच्या कॅटेगरीला किती जागा आहेत त्या पाहून, किंवा एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की आपण कॅटेगरीमधनं किती मार्क्स पाडू शकतो किंवा आपली कॅपॅसिटी किती आहे, प्रत्येकाला ज्याची त्याची कॅपॅसिटी या ठिकाणी कळलेली असते, कोण किती प्रयत्न करू शकतो किंवा
काय कॅपॅसिटी आहे हे ज्याला त्याला माहीत असतं. त्यामुळे आपण ओपनमधनं कॉम्पिटिशन करू शकतो का, आपल्या कॅटेगरीतून कॉम्पिटिशन कितीपर्यंत करू शकतो हे विद्यार्थ्यांना माहीत असतं. त्यामुळे ते ॲप्लिकेशन करताना आपापल्या प्रवर्गामध्ये करतात. आता काही विद्यार्थी असे आहेत की सरसकट सगळेच त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करतात, पण त्यांना या गोष्टी माहीत असतात की आपलं कॉम्पिटिशन किती विद्यार्थ्यांमध्ये आहे. आता रिक्त जागा फॉर एक्झाम्पल 20 आहे, तर विद्यार्थ्यांना माहीत असतं आपलं कॉम्पिटिशन 20 जागांमध्ये आहे. मग तिथे 100 ॲप्लिकेशन आले, तर आता आपल्याला ह्या 100 विद्यार्थ्यांमध्ये 20च जागा आहेत, आपल्याला एवढं कॉम्पिटिशन आहे आणि 20 जागांसाठी एवढे 100 विद्यार्थी आहेत, त्यांच्यात आपल्याला कॉम्पिटिशन करायचं आहे. पण शिक्षक भरतीमध्ये असं न होता एक्झाम पहिली घेतली जाते आणि जेव्हा एक्झाम घेतली जाते तेव्हा विद्यार्थ्यांना हे माहीत नसतं की आपल्या प्रवर्गाला किती जागा आहेत, एकूण जागा किती आहेत, कोणत्या विषयाला जागा किती आहेत, 1ली ते 5वीला किती जागा आहेत, 6वी ते 8वीला किती आहेत, 9वी ते 10वीला किती आहेत. कोणत्याच जागा ह्या फिक्स नसतात. बिंदू नामावली मोजताना कोणत्या बिंदूवर किती जागा आलेल्या आहेत हे सुद्धा विद्यार्थ्यांना माहीत नसतं आणि म्हणून या ठिकाणी बरेच प्रॉब्लेम निर्माण होतात. आता ही भरती प्रक्रिया बघा, सगळ्यात पहिलं तर आपण आता ही शिक्षक भरतीची प्रक्रियेमध्ये जेव्हा शिक्षक भरती करायची असते तेव्हा जो कृती आराखडा ठरवला जातो, त्या कृती आराखड्यामध्ये जर 100% कृती आराखडा असेल, तर कृती आराखडा बनवलेला असेल तर 100% पदभरतीला मान्यता भेटते. आता शिक्षक भरतीमध्ये असं होत नाही, कारण एक्झाम आधी होते, नंतर बाकीच्या गोष्टी काउंटिंग, बिंदू नामावली संच मान्यता, विद्यार्थ्यांचे आधार अपडेट, त्यांचे सब्जेक्ट ह्या गोष्टी नंतर ठरवल्या जातात. त्यामुळे इथे कृती आराखडा तयार नसल्यामुळे 100% पदभरतीला मान्यता कधी भेटत नाही आणि म्हणून ती 80% पदभरतीला मान्यता भेटते. आता 80% पदभरती मला मान्यता म्हणजे समजा 100 जागा रिक्त असतील तर त्यापैकी 80 जागा शिक्षण विभाग भरू शकतं, 20% जागा ते बाजूला ठेवतात. अशा पद्धतीने या ठिकाणी असतं. त्यानंतर आता 2017मध्ये झाली ती पहिली टेट झाली होती. त्याआधी टेट घेण्यात येत नव्हती, टेटनुसार शिक्षक भरती होत नव्हती. आता 2017ला पहिल्यांदाच टेट झाली. मग त्या जागा कशा भरल्या गेल्या, एक म्हणजे विनामुलाखत भरल्या, दुसरा टप्पा होता तो म्हणजे मुलाखतीसह होता. विनामुलाखत आणि मुलाखतीसह ज्यांना चांगले स्कोर येतात टेटमध्ये त्यांची या ठिकाणी निवड केली जाते. आता ह्या 80% पदभरतीला पण मान्यता भेटल्यानंतर पहिल्यांदा टेट होते. टेट झाल्यानंतर जी बिंदू नामावली असेल, संच मान्यता असेल, ती या ठिकाणी मोजून पवित्र पोर्टलला अपलोड करायचं काम सुरू होतं. त्या जागा अपलोड झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांकडनं प्रिफरन्स म्हणजे पहिले संस्था म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे किंवा संस्था आहेत किती पण टक्के मान्यता असणाऱ्या, त्या संस्था पोर्टलला आपापल्या जागा अपलोड करतात. त्या जागा अपलोड केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना टॅब ओपन करून दिला जातो आणि मग ते विद्यार्थी आपले इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये भरतात. आता ही इन्फॉर्मेशन भरून झाल्याच्या नंतर मग विद्यार्थ्यांना त्यांचं स्वतःचं सेल्फ सर्टिफिकेशन त्या जागानुसार जागा वगैरे येतात, प्रिफरन्स जनरेट होतात, बाकीच्या सगळ्या प्रोसिजर मग पुढे होत राहतात त्या ऑनलाईन पद्धतीने त्या एका पवित्र पोर्टलच्या ॲप्लिकेशनमार्फत. आणि नंतर ज्याला चांगला स्कोर त्याची निवड या ठिकाणी मुलाखतीसहच्या ऐवजी मुलाखत विना म्हणजेच बिना मुलाखत विदाऊट इंटरव्ह्यू या ठिकाणी विद्यार्थ्यांची यादी लागते. विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये यादी लागल्यानंतर मुलांना फक्त डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन असतं, त्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतला जात नाही. मग विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यू नसतो, ते त्यांना डायरेक्ट डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून जॉईन करायचं असतं. त्यानंतर दुसरं येतं ते म्हणजे मुलाखतीसह. आत्तापर्यंतच्या GRनुसार एकाच 10 उमेदवार मुलाखतीसह अशा या इंटरव्ह्यूला गेलेले आहे. म्हणजे एक जागा असेल तर 10 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पाठवलं जातं, म्हणजे इथे थोडं कॉम्पिटिशन असतं. त्यानंतर नवीन GR आला, एकाच 3 उमेदवार पाठवायचं, यापुढे एकाच 3 उमेदवार हा क्रायटेरिया असेल असं सांगण्यात आलं. त्यानंतर तिसरा राऊंड लागला. आता या ठिकाणी विनामुलाखत झाला एक राऊंड, त्यामधून विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करताना जे विद्यार्थी चुकीचे डॉक्युमेंट्स किंवा अपडेटेड म्हणजे सांगितलेल्या तारखेपर्यंतचे डॉक्युमेंट्स नसतील तर ते अपात्र ठरतात. आणि
मुलाखतीसह जे विद्यार्थी गेलेले आहेत त्यांचं देखील सेम होतं, परंतु त्यांचा डेमो किंवा त्याची एक PDF आहे त्याप्रमाणे त्यांचा डेमो घेतला जातो. त्यातून जे विद्यार्थी अपात्र होतात ते खाली राहतात, म्हणजे त्या जागा रिक्त राहतात. आणि जे गैरहजर आहे म्हणजे मुलाखतीमध्ये निवड झाली पण ते विद्यार्थी गेले नाही, किंवा मुलाखतीसह याच्यामध्ये निवड झाली परंतु ते विद्यार्थी तिथे गेले नाही, अशा जागा गैरहजर, अपात्र आणि रिक्त म्हणून शिल्लक राहतात. म्हणजे पहिला राऊंड या ठिकाणी विनामुलाखत लागतो, दुसरा राऊंड मुलाखतीसह लागतो आणि तिसरा राऊंड लागतो तो म्हणजे अपात्र, रिक्त आणि गैरहजर. या 3 प्रकारचे राऊंड लागतात. परंतु आता जो तिसरा राऊंड आहे, शिक्षक भरती कुठेही अडकू शकते. आता विनामुलाखतीच्या ठिकाणी जर कुठली न्यायालयीन प्रकरण आलं, केस आली की इथे शिक्षक भरती लांबते. जर मुलाखतीसह या राऊंडमध्ये न्यायालयीन प्रकरण आलं, निवडणुका आल्या, काही प्रॉब्लेम झाला तर इथे शिक्षक भरती लांबते. अपात्र, रिक्त, गैरहजर जागा आहे, ह्या राऊंड लावताना सुद्धा काही प्रॉब्लेम आला तरी शिक्षक भरती लांबते. म्हणजे शिक्षक भरती लांबण्यासाठी सगळ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. आणि जेव्हा विद्यार्थ्यांना प्रिफरन्स येतात तेव्हा त्यांना हे समजतं की कोणत्या विषयासाठी जागा आहे आणि ज्या विषयासाठी जागा आहे ते त्यांना तेव्हा डिस्प्ले होतात. अशा प्रकारे ही 2017ची टेटची शिक्षक भरती झाली. मुलाखतीसह, मुलाखतीविना, अपात्र, रिक्त आणि गैरहजर जिथे अडकली त्या ठिकाणी शिक्षक भरती थांबली आणि त्यानंतर सुरू झाला म्हणजे टेट 2चा राऊंड. आता टेट 2 ही एक्झाम, जसं टेट 1ची एक्झाम झाल्यानंतर त्याची शिक्षक भरती चालू असताना कोर्ट केसमुळे ती स्थगित झाली. आता तरीसुद्धा टेट 2 घेण्यात आली होती. आता जे विद्यार्थ्यांना असं वाटतंय की टेट 2च्या जागांची भरती पूर्ण झाल्याशिवाय टेट 3 होणार नाही, तर असं नाही होणार. कारण टेट 1ची शिक्षक पदभरती पूर्ण न होता सुद्धा जर टेट 2 झाली तर 2ची न होता सुद्धा टेट 3 का नाही होऊ शकत. फक्त प्रत्येक ठिकाणी पद्धत थोडी वेगवेगळी आहे. आता तुम्ही टेट 2चा जर आपण विचार केला तर टेट 2 जेव्हा घेण्यात आली, एक्झाम घेतली, बिंदू नामावली, संच मान्यता, ह्या सगळ्या गोष्टी मोजल्या आणि त्यानंतर काही प्रवर्गांना त्या ठिकाणी कमी जास्त जागा असा आल्या, अशा संशय निर्माण झाला आणि त्या जागा कमी जास्त वाटल्यामुळे हे जे 80% पदं होती त्यातून 10% पद कपात केली आणि पुन्हा 70% जागा या ठिकाणी पवित्र पोर्टलला अपलोड करण्यात आल्या. म्हणजे या ठिकाणी 10% जागा या राखीव ठेवल्या. 80% पदभरतीला मान्यता होती, 10% ठेवल्या, 70% जागा दिल्या. आता त्यामध्ये सुद्धा विनामुलाखत पहिला राऊंड झाला, त्यातून जे विद्यार्थी राहणार ते रिक्त, अपात्र, गैरहजर या ठिकाणी असतात. आता मुलाखतीसह हा राऊंड झाला, त्यामध्ये नंतर अपात्र, रिक्त अशा जागा शिल्लक राहतात. आता भरती या ठिकाणी थांबलेली आहे, अपात्र, रिक्त आणि गैरहजर जागा. या ठिकाणी येऊन आता सध्याची टेटची 2ची शिक्षक पदभरती थांबलेली आहे. म्हणजे आता हे अपात्र, रिक्त आणि गैरहजर जागेंसोबतच ज्या 10% राखीव जागा ठेवल्या होत्या त्या 10% राखीव जागा सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. म्हणजे अजून ही शिक्षक भरती सुद्धा बाकी आहे, पूर्णपणे झालेली नाही. अजून जागा अपलोड करणं सुद्धा बाकी आहे. कारण 10% राखीव जागा त्यांनी ज्या ठेवल्या होत्या तेव्हा प्रसिद्धी पत्रक काढलेलं शालेय शिक्षण विभागाने आणि त्यांनी हे सांगितलं होतं की ज्या 10% रिक्त जागा ठेवण्यात येणार आहेत त्या टेट 2च्याच माध्यमातून भरण्यात येणार आहे. म्हणजे जर स्पष्ट उल्लेख होता की टेट 2 नुसार ह्या 10% जागा भरण्यात येणार आहे, तर ह्या जागा टेट 2 मधनंच 10% जागा भरण्यात येतील. त्यामुळे इथे विषयच नाही. परंतु आत्ता इथे जे विद्यार्थी आहेत की जे टेट 1 आणि 2 मध्ये राहिले असतील, अडकले असतील किंवा तिथपर्यंत असतील, आणि अशा विद्यार्थ्यांचं मत आहे की आता टेट 3 काय लगेच होणार नाही, त्याला खूप विलंब लागेल. आणि टेट 3 म्हणजे आता मोस्ट ऑफ टेट 3 मध्ये असे विद्यार्थी असतील की जे नव्याने DED BED झालेले आहेत, की जे नवीन शिक्षक भरतीमध्ये आलेले आहेत, किंवा टेट 1 आणि 2 मध्ये ज्यांचा स्कोर फार कमी आहे आणि त्यांचं वय देखील होत चाललेलं आहे. मग अशा वेळेस अशा विद्यार्थ्यांची अपेक्षा असणार की टेट 3 लवकरात लवकर व्हावी. इथे प्रश्न असा आहे की टेट 3 होईन नाही होईन असं बरेच विद्यार्थी बोलतात, पण तरीसुद्धा जर टेट 1ची पदभरती अर्धी असताना
तीसुद्धा पूर्णपणे न होताना टेट 2 घेण्यात आली. टेट 2ची पदभरती पूर्ण नसतानाच टेट 3 कधीही येऊ शकते, कारण टेटची एक्झाम घेताना शिक्षक पदभरती ही पूर्ण झालेली आहे का नाही हे नाही विचारात घेतलं जात. त्यामुळे प्रॉब्लेम नाही, परंतु टेट 1 झाल्यानंतरच्या शिक्षक पदभरतीमध्ये बऱ्याच अडचणी आल्या आणि त्यानंतर उर्वरित शिक्षक भरतीला सुद्धा स्टे लागलेला असताना टेट 2 झालेली होती. टेट 2च्या नुसार वेगळी बिंदू नामावली मोजण्यात येते आणि ती शिक्षक भरती वेगळी होते. टेट 3 नुसार पुढची बिंदू नामावली मोजण्यात येते. त्यामुळे टेट 1चा 2शी किंवा 2चा 3शी असा संबंध नाही. ज्या त्या जागा ह्या वेगवेगळ्या असतात. टेट 1च्या जागा वेगळ्या आहेत, टेट 2च्या जाहिरातीच्या त्या जागा वेगळ्या असतात. टेट 3 नुसार ती जी बिंदू नामावली मोजण्यात येते त्या जागा या वेगळ्या असतात. त्यामुळे शिक्षक भरती ही प्रोसिजर कंटिन्यू चालूच असणार. ह्या जागा तर भरल्याच जातील, पण टेट 3 सुद्धा ही होणारच आहे. ती फक्त यामध्ये काही दिवसांचा फरक पडू शकतो, काही महिने यामध्ये जाऊ शकतात. त्यामुळे जसं पोलीस भरतीचं एक्झाम्पल घेऊन आपण दाखवलं की जागा ह्या पहिल्या निश्चित होतात आणि नंतर मुलांची एक्झाम घेतली जाते. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना किती विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन करायचं हे माहीत असतं. परंतु शिक्षक भरतीमध्ये असं होत नाही. आधी विद्यार्थी एक्झाम देतात, नंतर पोर्टलला जागा येतात. आता बिंदू नामावली आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना एकूण जागा किती असतात आणि त्यातूनही पवित्र पोर्टलला किती दिल्या जातात, म्हणजे मेन या ठिकाणी आहे की पवित्र पोर्टलला जागा किती अपलोड केल्या जातात त्यावरच खऱ्या गोष्टी पुढे अवलंबून असतात. त्यामुळे एक्झॅक्टली किती जागा येतील हे कधी जेव्हा पवित्र पोर्टलला जागा अपलोड करतात ते किती जागा अपलोड करतात त्यावर डिपेंड आहे की किती विद्यार्थी यामध्ये परीक्षा दिल्याच्या नंतर ज्यांचा स्कोर आहे तर किती विद्यार्थ्यांचं या ठिकाणी काम होऊन जाईल हे तेव्हा ठरतं. अशा महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.